प्रकरण 7 ची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. आता प्रकरण 8 आपण अभ्यासणार आहोत. प्रकरण 8चं नाव आहे मौर्यकालीन भारत. प्राचीन भारतात अस्तित्वात असलेल्या 16 महाजनपदांपैकी काशी, कोसल, अवंती आणि मगध या 4 महाजनपदातील संघर्षात मगधाची राजसत्ता प्रबळ होत गेली आणि मगधचे साम्राज्य उदयास आले. साम्राज्याच्या अस्तित्वासाठी पुढील घटक आवश्यक असतात. ते काही साम्राज्य त्या काळामध्ये निर्माण झालं त्याच्यासाठी आवश्यक असणारे घटक पुढील प्रमाणे: विस्तृत भूप्रदेशावर सत्ता, कर रूपाने जमा होणाऱ्या महसुलाची व्यवस्था पाहणारी प्रशासन यंत्रणा, सम्राटाच्या हाती सर्व सत्ता केंद्रित असणे, सम्राटाच्या अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणारे सैन्य, सम्राटाच्या सत्तेला पुष्टी देण्यासाठी धर्मविधीचे उपयोजन, सत्ताधारी कुळामध्ये सत्ता आणि तत्सम अधिकारी एकवटले जाणारे. मगध साम्राज्याचा उदय. मगध साम्राज्याचा उदय. प्राचीन भारतात मगध हे महत्वाचे राज्य होते, कारण सुपीक व समृद्ध जमीन, बारमाही वाहणाऱ्या नद्या, नौकानयनाची उत्कृष्ट सोय. नौकानयन म्हणजे बोटिंग जे आता केलं जातं ते बोटिंग त्या काळामध्ये या मगधमध्ये केलं जात होतं. व्यापारी बाजारपेठांची उपलब्धता. इसवी सन पूर्व 6व्या शतकात मगध राज्यात आर्य घराण्याची सत्ता होती. महापद्म हा या राजघराण्याचा पहिला राजा होता. त्याने गिरिब्रज हा दुर्ग बांधून मगधची पहिली राजधानी स्थापन केली. बिंबिसार हा या राजघराण्यातील पहिला प्रसिद्ध राजा होता. त्याने मगधच्या साम्राज्याचा पाया रचला. त्याने शेजारचे अंगराज्य जिंकून घेतले आणि मगधचे सामर्थ्य वाढविले. त्याने कोसल, लिच्छवी, विदेह, मद्र या राजघराण्यांशी वैवाहिक संबंध जोडून विस्तारवादी धोरण पुढे नेले. गिरिब्रज दुर्गाच्या पायथ्याशी राजगृह ही नवीन राजधानी स्थापन केली. त्याचा मुलगा अजातशत्रू याने त्याची हत्या केली आणि तो गादीवर आला. अजातशत्रू याने मगध साम्राज्याचा विस्तार केला. मगधचे राज्य विंध्य पर्वताच्या पायथ्यापर्यंत विस्तारले. गंगेच्या काठावर पाटलीग्राम येथे छोटा दुर्ग बांधला. पुढच्या काळात पाटलीग्राम पाटलीपुत्र या नावाने ओळखले जाऊ लागले. मौर्य साम्राज्याची ही राजधानी होती. पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती. जनतेने अजातशत्रूला पदच्युत करून शिशुनाग या त्याच्या मंत्र्याला राजा म्हणून निवडून किंवा त्याची निवड केली राजा म्हणून. शिशुनाग घराणे इसवी सन पूर्व 430 ते 464 या काळात मगधवर राज्य केले. महापद्मानंद याने शिशुनाग घराण्याकडून मगधची सत्ता बळकावली व नंद वंशाची स्थापना केली. मगध साम्राज्याचा विकास होण्याची पुढील कारणे. मगधचं साम्राज्य जो होते त्याचा विकास कसा झाल्याची कारणे पुढील प्रमाणे: राजकीय स्थैर्य, गंगा नदीच्या खोऱ्यातील सर्व महत्वाच्या ठिकाणांवर नियंत्रण, अंगराज्य जिंकल्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रदेश त्यांच्या ताब्यात आल्याने दूरवरच्या प्रदेशांशी व्यापारात वाढ, विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती, भात शेतीसाठी उपयुक्त सुपीक जमीन, साम्राज्य विस्तारामुळे महसुलात वाढ, लाकूड, हस्तिदंत, लोखंड, तांबे विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे उद्योगांना चालना, राजकीय महत्वाकांक्षा, धनधान्य व व्यापाराची सुबत्तता. नंद आणि मौर्य साम्राज्य. नंद घराणे. महापद्मानंद याने नंद वंशाची नंद घराण्याची स्थापना केली. त्याने मगध साम्राज्याचा दक्षिणेत नांदेड पर्यंत विस्तार केला. तो भारताचा महान सम्राट होता. धनानंद हा नंद वंशातील शेवटचा राजा होता. त्याच्या काळात राज्याचा खजिना अत्यंत समृद्ध होता. प्रचंड लष्करी सामर्थ्याची प्रचिती पुढील बाबीवरून येते: 2 लाख पायदळ, 60,000 घोडदळ, 6,000 लढाऊ हत्ती, 2,000 रथ. नंद राजवटीत मध्यवर्ती सत्तेच्या दृढीकरणात महसूल पद्धतीला दिलेले महत्त्व, त्यामुळे साम्राज्य विस्ताराबरोबरच राज्याची आर्थिक भरभराट, कालवे बांधण्यासाठी आणि जलसिंचन व्यवस्थेसाठी पैशाचा विनियोग, त्यामुळे शेतीचा विकास आणि जलमार्गाने व्यापार वृद्धी
इसवी सन पूर्व 321 मध्ये चंद्रगुप्त मौर्याने पाटलीपुत्रावर आक्रमण करून नंद सत्ता संपुष्टात आणली. मौर्य साम्राज्य भारताच्या इतिहासातील पहिले सुसंघटित व सुनियंत्रित साम्राज्य. राजकीय व्यवस्थेत एकसूत्रता. भारतीय उपखंडाच्या मोठ्या भूभागावर पसरलेल्या साम्राज्याचे नियंत्रण मौर्य राज्यकर्त्यांकडून होत होते. चंद्रगुप्त मौर्य याने मौर्य घराण्याची स्थापना केली. चंद्रगुप्त मौर्य याने मौर्य घराण्याची स्थापना केली. महावंश हा या ग्रंथामध्ये उल्लेख जम्बूद्वीपाचा म्हणजेच भारत वंशाचा सम्राट असा त्याचा उल्लेख केला गेलेला आहे. त्याने वायव्येकडील, उत्तरेकडील आणि दक्षिणेतील अनेक लहान मोठी राज्ये जिंकून बलाढ्य राज्यसत्ता निर्माण केली. ग्रीक राजा सेल्युकसचा पराभव करून साम्राज्याच्या सीमा वायव्येकडे हिंदुकुश पर्वतापर्यंत पोहोचवली. त्याचे साम्राज्य वायव्येकडे हिंदुकुश, पूर्वेकडे बंगालचा उपसागर, पश्चिमेकडे गुजरात आणि उत्तरेला हिमालय ते दक्षिणेत कृष्णा नदीपर्यंत विस्तारलेले होते. इसवी सन पूर्व 298च्या सुमारास चंद्रगुप्ताचे निधन होऊन त्याचा पुत्र बिंदुसार गादीवर आला. तक्षशिलेच्या प्रजाजनांचे बंड राजपुत्र अशोक याने शमवले. चंद्रगुप्त मौर्य याने स्थापन केलेले साम्राज्य अबाधित राखले. सम्राट अशोक. बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र अशोक हा मौर्य साम्राज्याचा सम्राट बनला. इसवी सन पूर्व 268 मध्ये राज्याभिषेकाच्या वेळी अशोकाने देवानाम प्रियो प्रियदर्शी म्हणजेच देवांचा प्रिय प्रियदर्शी असा स्वतःचा उल्लेख केला. त्याच्या राजवटीचे प्रारंभी साम्राज्य विस्ताराचे धोरण होते. त्याने कलिंगावर आक्रमण करून ते जिंकून घेतले. या घटनेने इतिहासाला व त्याच्या जीवनाला निराळे वळण लागले. या युद्धात झालेल्या रक्तपाताने त्याच्या मनात परिवर्तन घडून आले. त्याने अहिंसा प्रधान शांततावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. दिग्विजयाची जागा धर्मविजयाने घेतली. त्याने जगासमोर ठेवलेल्या धार्मिक आदेशामुळे त्याचा जो काही धार्मिक आदर्श होता त्यामुळे व्यवहारात जो काही त्या काळामध्ये जे आहेत सम्राट अशोकाने जो काही त्या ठिकाणी कलिंगमध्ये रक्तपात झालेला होता त्याच्यामध्ये त्याचे हृदय परिवर्तन झालं आणि त्याने धम्मविजय स्वीकारला आणि धम्मविजय स्वीकारून त्याने त्या काळात त्याची जगासमोर ठेवलेल्या धार्मिक आदर्शामुळे व तो व्यवहारात उतरवण्यासाठी निर्माण केलेल्या यंत्रणेमुळे त्याची कारकीर्द महत्वाची ठरली. धम्मविजयासाठी केलेल्या उपाययोजना. धम्म महामात्रांची नेमणूक, नैतिक आचरणासंबंधी आदेश, मद्यपान बंदी, संघाची स्थापना व त्यांना देशोदेशी रवाना केले. नैतिक तत्वाचे अधिष्ठान प्राप्त झालेल्या सदाचार संपन्न व्यवहार म्हणजे अशोकाचा धर्म. अशोकाच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेले मौर्य राजे सक्षम नसल्याने मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला. मौर्य घराण्याचा शेवटचा राजा बृहद्रथ याची त्याचा सेनापती पुष्यमित्र याने हत्या केली व तो सत्तेवर आला.